भगवान श्री नगद नारायणाच्या पवित्र अधिष्ठानावर संपन्न होत असलेला या वर्षीचा उमापुरात संपन्न होत असलेला फिरता नारळी उत्सव आहे। आणि या नारळी उत्सवात दुसऱ्यांदा सेवा करण्याचं मला मिळालेले हे सद्भाग्य आहे। ही परंपरा मोठी सोज्वळ आहे आणि या परंपरेची अगदी बालपणापासून खूप मोठी आयुष्यावर भुरळही आहे। आमच्या व्यक्तिगत आयुष्यामधून जेव्हा जेव्हा मुक्ताबाईचा पालखी सोहळा बीड या शहरातून जातो, तो जालना बीड या प्रांतातून गेल्यानंतर बरगाण्याचा घाट, माजरसुंब्याचा घाट हे पराकोटीचे घाट होते। अगोदर गोविंद पंतांच्या समाधीचं स्थान असेल, या सगळ्या गोष्टीनं बीड शहर हे मुक्ताबाईच्या आवडीचं शहर बनून गेलं। 317 वर्षाच्या या प्रदीर्घ असलेल्या पालखी सोहळ्याच्या परंपरेमध्ये केवळ 2 दिवस मुक्काम एकाच शहरात आईसाहेबांच्या सोहळ्याचा होतो आणि ते शहर बीड आहे। सहज आम्ही ज्यावेळेला 2 दिवस बीडलाच का बाबा, जालनाही मोठं शहर आहे, बुलढाणाही आधी आपल्याला लागतं, बीडलाच का 2 दिवस? त्याचं कारण ही जुनी मंडळी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु वक्ते बाबा सांगायचे, कारण या बीड शहराने संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलेलं आहे। का दिलं? गड परंपरेचा उदय या जिल्ह्यात झाला। गड परंपरेचं आदिगडांचं स्थान, गड परंपरेचं आराध्य, सगळ्या गड परंपरेचा गुरु घराणा म्हणजे नगद नारायण। आणि त्या नगद नारायणांचे आपण सगळेजण उपासक आहोत। गडाच्या पायरीशी आपलं अत्यंत इमान राखलंय आपण सगळ्यांनी। वडिलोपार्जित सेवा करणारी इथं टाळकरी, बापही टाळकरी होता, मी टाळकरी, माझा मुलांनाही इथं टाळाची सेवा करावी, भजनाची सेवा करावी, अशा परंपरेच्या प्रांतात जगणारी तुम्ही सगळेजण आहात। प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु महादेव बाबा, श्रद्धेय श्री गुरु प्रेममूर्ती, आपल्या सगळ्यांचंच आदराचं स्थान शिवाजी बाबा, आणि शिवाजी बाबांनी ज्यांच्याकडं गड परंपरेची धुरा सांभाळण्याचं मोठं काम, जबाबदारीचं काम ज्यांच्याकडे दिलं, ते आदरणीय श्री गुरु आमचे संभाजी बाबा। योग्य काळात योग्य माणसाला योग्य सूत्र हातात देण्याचं कौशल्य शिवाजी बाबांकडे। त्यांचा शब्द हा आपल्यासाठी नगद नारायणांचा शब्द आहे। त्या पायरीच्या गडाची निगा त्या वचनाबरोबर जोडण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। आपण त्यांची शब्द ऐकतो, त्यांचा आपण सगळे ऐकतो, यात काय नवल आहे? जे कोणाचंच ऐकत नाही तेही त्यांचं ऐकतात। असे काही माणसं आहेत राज्यात जे ऐकत कोणाचंच नाही, एकदा त्यांच्या डोक्यात एखादा फिट झाला ते कोणाचं ऐकत नाही, पण ते यांचं ऐकतात। का ऐकतात? तितक्या आयुष्यामध्ये निष्ठा आहे। मी मगाशी बाबांच्या पायावर डोकं टेकवलं, मनात इच्छा व्यक्त करत होतो, आपलं वय आता 33-34 वर्षाचं आहे, या पायाने 3600 किलोमीटरची परिक्रमा केली। हे ते पाय जे पाय उपासना करून उमापूरला आलेले। उमापूरकरांचं काय भाग्य की बाबा जसे परिक्रमा आले तसा परिक्रमा पूर्णाहुती नंतरचा नर्मदा मातेची यथोसांग विधिवत पूजा संपन्न झाली। नर्मदा मातेच्या परिक्रमेची पूर्णाहुती ओंकारेश्वरला केली, चितकला मुक्ताबाईचं दर्शन घेतलं आणि तिथून जसे आले त्यानंतर मला असं वाटतं गडाचा हा पहिलाच सोहळा, अर्थात पुण्य घेऊन आलेले पाय उमापुरात आले। उमापूरकरांचं या परिसराचं खूप मोठं नशीब आहे। तुम्हाला सगळ्यांच्या चरणी मनापासून वंदन करतो। गुरुवर्य बाबांच्या चरणी मोठ्या अंतःकरणाने मस्तक टेकवतो। आदरणीय श्री विद्यमान आपल्या गादीवर ज्यांनी बाबांना विराजमान केलं त्या आदरणीय संभाजी महाराजांच्या चरणी प्रणाम करतो। महाराष्ट्राचं भजन वैभव कीर्तनालय, जरांगे महाराजांची गोड चाल झाली, तुळशीराम जातकरी गुरुजींचं गोड भजन झालं, महाराष्ट्राचं भजन वैभव, सगळी गायक वादक गुणीजन महाराज मंडळी आहेत, हार्मोनियमच्या साथीला माऊली आहेत, 2 महाराष्ट्राचं मृदंग भूषण वैभव आपल्या या
नगरनारायण गड परंपरेचं वैभव माझे मित्र श्री विठ्ठल महाराज गलदर कार्यक्रमाला उपस्थित आहे. उजव्या हाताला बंधुराज अर्जुन महाराज आहे. आदरणीय गड परंपरेशी अत्यंत निष्ठेनं सेवा करणारे, अनेक वर्ष अनेक दशक मी ज्यांना पाहतोय अशा आदरणीय श्री लक्ष्मणजी तकीक नाना या कार्यक्रमाला उपस्थित आहे. नानांचा फोन झाला, बाबांचा आदेश झाला आणि इथं सेवेसाठी उपस्थित झालो. विठ्ठल विठ्ठल. श्रीराम प्रभूचा अवतार झाला, भर उन्हाळ्यात झाडाला पालवी फुटली. तुम्ही पहा, कृष्ण अवतार झाला, बरोबर श्रावणात पाऊस आला. तुमचा माझा अवतार झाला, भर पावसाळ्यातला पाऊस गेला, उन्हाळ्यात पाऊस आला. दना दना दना. काय पाऊस आहे हा. काल परवापासून नुसता महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ आहे. पण इतका पाऊस असूनही माझ्या या उमापूरमध्ये संपन्न होत असलेल्या नगद नारायणांच्या नारळी उत्सवातला कसुभर सुद्धा आनंद कमी झालेला नाही. हे तुमच्या अंतःकरणातली श्रद्धा आहे. या परंपरेविषयी असलेला तोनात प्रेम आहे. चला. देह नव्हे मी हे सरे, ओरला ओरे विठ्ठल. तुकोबारांचा 4 चरणाचा अभंग मी आपल्या समोर म्हटलेला आहे. काय उरावं आणि काय जीवनातलं सरावं याची सांगळच तुकोबारांनी घालून दिलेली. तुम्हाला मला जे उरावं वाटतं ते सरत जातं, आणि तुम्हाला मला जे सरावं वाटतं ते मात्र पुरून उरतं. आयुष्य माणसाला ओरावं वाटतं, सरत जातं. दुःख माणसाला सरावं वाटतं, पुरून उरतं. जे ओरावं ते सरतय, आणि जे सरतय मात्र सरावं वाटतं ते मात्र पुरून उरतंय. काय सारणं काय उरवणं जीवाच्या बसमधला खेळ नाही. चांगल्यात चांगल्या लोकांनी उरवण्याकरता सारण्याकरता प्रयत्न केले, निवडण्याचे प्रयत्न केले, पण ते प्रयत्न अयशस्वी झाले. राजा भर्तृहरीच्या मुखातले गोड वचन आहे. ते म्हटले, मी या जगाचं अवलोकन केलं, काय उरवावं काय सारवावं, काय चांगलं निवडावं काय वाईट बाजूला करावं. मी प्रयत्न केला पण मला जमलं नाही. काय वचन आहे का? न जाने संसार किम अमृतमय किम विषमय, क्वचित विद्वद गोष्टी क्वचिदपि सुरामत्त कलह, क्वचिद वीणावाद क्वचिदपि हे हृदितम, क्वचिद रम्या रामः क्वचिदपि जरा जर जर तनूर्न जाने संसार किम अमृतमय किम विषमय. विठ्ठल विठ्ठल. क्वचित विद्वद गोष्टी. मी विद्वानांचा शोध घ्यायला लागलो, तो जगामध्ये खूप विद्वान सापडले, क्वचित ठिकाणी सापडले. संख्या खूप आहे पण ठिकाणे यांची थोडी आहे. क्वचित विद्वद गोष्टी, काही ठिकाणी विद्वान लोकांच्या चर्चा ऐकायला मिळाल्या, पण क्वचिदपि सुरामत्त कलह. त्या विद्वानांकडे नजर टाकली तेवढ्या दारू पिलेल्या लोकांचा गोंधळ कानावर आला, विद्वानांच्या चर्चा वजा झाल्या. क्वचिद वीणावाद. काही लोकांच्या घराजवळ गेलो की विण्याचा नाद आहे, केवळ भजन आहे. राम राम दोन्ही अक्षरे, सुलभ आणि सोपारे, जागा मागिली या पहारे, शेवटीचे गोड त्याची खरे गा. रामकृष्ण वासुदेवा, जाणवी तसे जनासी, वाजवी चिपुडिया, टाळ घागऱ्या गोशेगा. क्वचित वीणावाद. काही लोकांच्या घराजवळून कायम विण्याचा स्वर ऐकायला येतो, भजन ऐकायला येतं. वैष्णवा घरी सदा, कदा नाही सदा. क्वचित वीणावाद. पण क्वचिदपि हे ही हृदितम. त्या विनानादाकडं, त्या स्वराकडं, तालाकडं पाहिलं, अरे कर्कश रडणाऱ्या लोकांचा आवाज तोवर कानात पडला. काय निवडावं काय बाजूला सारावं कळत नव्हतं. राजा भर्तृहरी म्हटले. पुढं असं म्हणतात, क्वचिद रम्या रामः. काही तरुण आहे पण रामात रममान आहे. तरुण, भरपूर पैसा, सोनं नाणं, जमिनी बिमिनी, बंगले बिंगले, गाड्या बिड्या, एकदम संपन्नता, पण तरी रामात रममान आहे. उदाहरण विराट कोहली कडपा. तरुणांना सगळ्यांना माहिती, जगप्रसिद्ध प्लेयर आहे. मी रोज नाव घेतो त्याचं, रोज
जगप्रसिद्ध प्लेयर आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. कीर्तनात बसलेल्या, उमापुरात आलेल्या, फिरता नारळी उत्सवाच्या सगळ्या तरुणांना, गडाच्या सगळ्या शिवछत्रपतीच्या मावळ्यांना, शिलेदारांना माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही त्याच व्यक्तिगत जीवन एकदा शोधा. महिन्याला नाही पोरो, वर्षाला नाही, तासाला नाही, अरे प्रति सेकंदाला करोड रुपये त्याच्या बँक बॅलन्सची कमाई आहे. त्याच्या बँक मध्ये, अकाउंट मध्ये जमा होतात. प्रति सेकंद करोड रुपये. त्याची कमाई वेगळी, त्याच्या बायकोची कमाई वेगळी. जगप्रसिद्ध अभिनेत्री त्याची बायको. काय नाव आहे पोरी त्याच्या बायकोचं? मोठ्यानं सांगा. अनुष्का. मोठ्यानं सांगा की जरा. अनुष्का शर्मा. माझ्या बायकोचं नाव माहितीये का तुम्हाला? त्याची बायको एवढी प्रेमान समोर आलं जशी मावशी आहे तुमची ती. पण या पोरीना सुद्धा ती माहिती आहे, इतकी प्रसिद्ध आहे. आता माझी बायको अनुष्का बी नाही, शर्मा बी नाही, येईल काय माहित अशी. जगप्रसिद्ध अभिनेत्री, जगप्रसिद्ध प्लेयर. पण इतका प्रसिद्ध प्लेयर, इतकी प्रसिद्ध अभिनेत्री, करोडो रुपयाचे मालक, स्थावर जंगम मालमत्ता कोट्यवधी रुपयाची. पण क्वचित रम्या राम हा, अरे वर्ल्ड कपची फायनलची मॅच झाल्या झाल्या आपल्या बायकोला घेतो, वृंदावनला जातो, प्रेमानंद महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो, ऑन टेलिव्हिजन सांगतो माईकवर, मी दारू पित नाही. माईकवर 4 एकरावाला ऐकत नाही, बीड जिल्ह्यातला. तो म्हणतो मग 4 एकर ऊस आहे, ऊसात बिबट्या असता पठ्ठ्या. काय आग लावतो का त्याला? पण क्वचित रम्या राम. सगळ्या तरुणांना वाईट म्हणता येत नाही. राजा भरतुहरीने म्हटलं, पत्थर सारे बॉम्ब बनेगी, भक्त बनेगी सेना. अरे काही तरुणांच्या हातातला दगड सुद्धा बॉम्बचं काम करतो. इतकी मर्दाचे बच्चे हिंदुस्थानाच्या रक्षणासाठी काम करतात. हरा है इस्लाम का, भगवान भगवान का, सफेद ईसाई का, उससे भी प्यारा है तिरंगा, हिंदुस्तान का ही आरोडी आहे. भर उन्हाळ्यात गुडघ्यावळ्या पायात बर्फ जातो तरी भारत मातेच्या रक्षणात कसुभर ऊन ठेवत नाही. रममान आहे आपल्या सेवेत. क्वचित रम्या रामहा, क्वचिदपि जरा जर्जर तनूर. पण काही तरुण पोरं म्हातारे झाले, काय चांगलं न वाईट ठरवू. ते म्हटले आम्हाला काही कळत नाही बाबा यातलं. न जाने संसार किम अमृतमय किम विषमय. सारण निवडणं हे कोणाच्याही बुद्धीच्या पलीकडचं काम आहे, शब्दाच्या अतीत असलेलं ते काम आहे. तुकोबाऱ्यांना विचारा तुम्हाला हे जमतं का? महाराजांनी सांगावं, सरते माझे तुझे, 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 सरते माझे तुझे.
तुम्ही मी डोकं लावू नका, सरळ तुकोबरांना विचारा. त्यांना सर्वंकष जगाचं तत्वज्ञान माहिती, व्यवहारही माहिती आणि परमार्थही माहिती. आजार बरा बाबा असं जर वाटत असेल तर कोणाचं ऐकावं? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कोणाचं ऐकावं? डॉक्टरांचं ऐकावं. अहो घराचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत आपण मिस्त्रीचंच ऐकावं. केसचा निकाल आपल्या बाजूने लागेपर्यंत आपण वकिलाचंच ऐकावं. नाही ऐकलं आमची गुरुजी म्हणायची, एकानं सायकलवर गवताचा भारा ठेवला आणि घराच्या दिशेने निघाला. त्याची सायकल उतारावर लागली आणि सायकलची ब्रेक गेले. अख्खे ब्रेक दाबले, ब्रेक लागत नव्हते. पुढे एक बाई होती, त्यानं त्या बाईला आवाज दिला, ओ बाई वा बाजूला. अरे ओ बाई, अरे वा बाजूला. अरे काय बाई रे, अरे आवाज देतोय वा बाजूला. अरे ओ बाई दे आवाज, दे आवाज. आता ते तिच्या नवऱ्याचं ऐकत नाही, याचं ऐकीन. तिला बसली धडक, तिच्या अंगाहून सायकल, पाय गेला तिचा. तिनं गेला गुन्हा दाखल याच्यावर, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. निकाल सुनावण्याची वेळ आली. एका कडगाऱ्यात बाई, एका कडगाऱ्यात सायकलवाला. जे साहेब म्हटले, का रे बाळा, ज्या सायकलची धडक या बाईला बसली ती सायकल कोणाची होती रे? तो म्हटलं माझीच होती साहेब ती. अरे मग पठ्ठ्या, बिना ब्रेकची सायकल रोडला कुठं आणायची असते का? जरा ब्रेक चेक करून घ्यायची. अहो तो म्हटलं साहेब घरून निघालो तेव्हा ब्रेक होते, रोडला लागलो तेव्हा ब्रेक होते, राव भारा गवताचा सायकलवर ठेवला तेव्हा ब्रेक होते, पण मी उतारावर लागलो ब्रेक गेले. माझा नाईलाज होता. अरे पण तुझ्या नाईलाजामुळं त्या बाईचा पाय फ्रॅक्चर झाला ना, आता त्या बाईचं नुकसान भरून दिलं पाहिजे. त्यानं खाली मान घातली. अरे खाली काय मान घालतो तू? त्या बाईचं नुकसान भरून दिलं पाहिजे. खाली मान. अरे खाली काय पाहतो रे? त्या बाईचं बिचारीचं नुकसान झालं, तिचं नुकसान भरून दिलं पाहिजे. आता या बाईनं गप्प बसाव ना. ती म्हणे का रे, आता काय दात किड बसली का तुला? तेव्हा तो लय ओरडत होता, बाई बाजूला व्हा, बाई बाजूला व्हा, बाई बाजूला व्हा. तो म्हणे बाई जरा झुलाल दिसते. घराचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत मिस्त्री, आजार बरा होईपर्यंत डॉक्टर, केसचा निकाल आपल्या बाजूने लागेपर्यंत कीर्तन होईपर्यंत, लग्न होईपर्यंत आपण आपल्या आईवडिलांचं ऐकावं. पण लग्न झाल्या झाल्या मात्र आपण आपल्या आईवडिलाचं ऐकावं रे, बायकोचं नाही. पण जाऊ द्या, जन्मभर मात्र माणसाने केवळ संतांचं ऐकावं. विठ्ठल विठ्ठल. त्यांच्या दिशेनं ते जे सांगतात ते सारावं आणि ते जे सांगतात ते उरवावं. वा देवा, काय सारलं पाहिजे रे आणि काय उरवलं पाहिजे. महाराज म्हटले, तुम्ही मी सांगतो तेवढं सर्वा, उरवायचं मी पाहतो. मी तुमचा निरूप सांगतो, कारण ते सरल्यानंतर जे उरतं तो केवळ आनंद आहे. काय सरवायचं? देह नव्हे मी हे सरे. हा देह म्हणजेच मी, हा म्हणजे सर्वस्व, हा म्हणजे सुख, हाच म्हणजे जीवनाचं एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह. हे समजू नका. कारण ऐश्वर्य श्रवणात भक्ती ही उत्पन्न नापी वर्धते विना गुणानुसंधानात भगवत्पाद्य पद्मयो. ऐश्वर्य श्रवणात भक्ती ही उत्पन्न. देवाचं ऐश्वर्य ऐकलं, संताचं ऐश्वर्य ऐकलं, नारायणगडाचं ऐश्वर्य ऐकलं की भक्ती जन्माला येते, वाढत नाही. भक्ती ही उत्पन्न पण नापी वर्धते. म्हणून गडाच्या पायिकांनी गडाचं फक्त ऐश्वर्य ऐकू नका. आमचा गड खूप ऐश्वर्य संपन्न आहे. आहेच, आपला गड ऐश्वर्य संपन्नच आहे, पूर्वजांची भक्ती ऐश्वर्य संपन्नच आहे. पण ती ऐश्वर्य संपन्नता टिकून ठेवायची असेल तर विना गुणानुसंधानात जोपर्यंत तुमचं अनुसंधान त्या गडाशी घडत नाही, तुमच्या आत पोटातलं ओठात, ओठात तेच पोटात, वचस्स एकम कर्मस्स एकम मनस्स एकम इति महात्मा. ज्याच्या वचनात, ज्याच्या कर्मात, ज्याच्या मनात एक वाक्यता असते त्याला महात्मा असं म्हणतात. आणि तुम्ही ते व्हायचंय, मला ते व्हायचंय, आपल्याला महात्मा बनायचंय. महात्मा बनायचं म्हणजे काय कपडे बदलायचे का? नाही हो. नित्य शुद्ध बुद्ध असंग निर्विकार परमात्म स्वरूप
आत्माराम स्थितीमध्ये राहणारा गडाचा उपासक, पांडुरंगाचा निष्ठावान सेवक मला व्हायचा आहे. ज्ञानोबा तुकोबारांचा मावळा मला बनायचा आहे. पण त्याकरता हा वजा झाला पाहिजे. हा म्हणजे घाण आहे. ही घाण जोपर्यंत वजा होत नाही, कारण हा एकटा नाही. मनोराजा एक देह पुरी असे नांदतो त्याचे दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी त्याने कृपा केली आम्हावरी गा. मनवोनी आलो या देशा. याचा ज्यांनी 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 बडेजाव धरला त्याला यांनी कधीतरी धोकाच दिलेला आहे. तो कोणाचाही द्या घ्या, तुम्ही जीवाचा घ्या, नाही तर देवाचा घ्या, नाही तर संताचा घ्या. ज्या साधूला याची गुरमी झाली संपलं. ज्या मानवी जीवनाला याची गुरमी झाली संपला. ज्या देवाला याची गुरमी झाली कितीतरी प्रमाण आहे. भस्मासुर मुकला प्राणासी त्याची गती झाली वालीची. मुकला प्राणासी त्याची गती झाली वालीची. कोणाला धडक मारली? धडक मारली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. धडक मारली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. चंद्रा श्रीधराला लाविला देणे. हो बसा खाली, बसा खाली. आहे त्या कार्यक्रमाला विक्षेप करू नका. इथं महाराजांनी चोर शोधायला दुसरी टीम नियुक्त केलेली. ताण घेऊ नका. सगळं CCTVच्या कॅमेऱ्यात कैद काम चालू आहे. तुम्ही ताण घेऊ नका. तुम्ही त्यांना शोधायला जायचं आणि पार तुम्हाला जे एखाद्याने धरायचं. हे संतापलेले लोक म्हणजे काय साधे नसतात महाराज. तुम्ही बसा सगळे खाली. दाजी ओ हे दाजी हे याच्यातून काय याच्यातून चालले दाजी. मेलोकडे दाजी निघाले. ओ बाहेर दाजी बसा ना. तुम्हीच दाजी बसा. हा विठाला विठाला धडका मारी नारदा केला रावणाचा चिंदा. यादी पा ही कोणाची आहे? पंचायत समितीच्या सदस्याची नाही, झेडपी नाही, आमदार नाही, खासदार नाही. अरे यांच्याकडे मालकत्व होतो स्वतःच. पण यानं दगाच दिलाच, याने त्रास दिलाच. लोक आहेत बाबा. महिला तुम्ही बसा ना खाली. तुम्ही काय काय उठून बघा इकडे हे सोडून तिकडे काय बघा आता. अरे बसा खाली. तुम्हाला काय पुरस्कार फेकून मारायचा का आता एखादा? ए दीदी सोमशेर बस खाली. ओ आजी आम्हाला भाऊ आता तुम्ही तिकडे जायचं म्हटल्यावर आम्हाला तो खालीच जे विठ्ठलच कर नाही आता. विठाला 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 एकदा सगळ्यांनी जय घोष करा मोठ्याने. कुंडली श्री ज्ञानदेव आदि शक्ती मुक्ताबाई महाराज. अरे आपला देवच चोर आहे नंबर 1चा. आपण ज्याची सेवा करतो तो चोर आहे. आता
आता चोराच्या भेटीला जर चोर आले असतील, चोर सप्ताहात येणं हा नारळी सप्ताहाचा खूप मोठा विजय आहे महाराज. इथं ते आले म्हणजे गर्दीचा, आता गर्दी बघा ना तुम्ही, इतकं पाण्यात पावसाच्या वातावरणात साधी गोष्ट आहे का? इथं गर्दी, तिथं चोर येणार म्हणजे येणार. तुम्ही ताण घेऊ नका बसलेले, जरा आवरायचं का कीर्तन, मग कलकलाट करू नका. भरल्या बाजारात कथा येतो नावळे पंढरीनाथा, याला वजा करा. हे घाण आहे, घाण जोपर्यंत वजा होत नाही. 5 दिवसाच्या पोराला घाण शिकवली आईनं, बाळा हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे, कृमी कीटकांचा सांदा, रब रब दुर्गंधी रे, अमंगळतीचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. अरे हा त्रास देणार आहे, तुला त्रास देईल, तुझ्याजवळ आनंद ठेवणार नाही. तुला काही मिळवावा असं वाटत असेल तर तुका म्हणे नाही निरसला देह, तो बरी अवघे संसारी, संसारी तो बरी अवघे संसारी. जेवढे प्रमाण आपण बघाल तेवढ्या प्रमाणांमध्ये देहा संदर्भातली महाराजांची भूमिका आहे. हा माझा वजा व्हावा, याचा विसर मला पडावा. कारण नाठवणी देह पायाचे चिंतन काय आहे, जोपर्यंत काही घाण वजा झाली नाही तोपर्यंत खरा सुगंध घेता येत नाही. साधय व व्यवहारातलं एखाद्या घरी तुम्ही गेलात तर घाण वजा करून गेल्यावर जे मिळतं ते आनंदाचं असतं. सासू सुनेला म्हटली, बाई जरा गंगीच्या वाड्यात जा आणि आपल्याला ताक घेऊन ये. सून गंगीच्या वाड्यात गेली आणि त्या गंगेला आवाज दिला, गंगे. सगळ्या पोरी जेवढ्या बसलंय समोर तेवढ्याने आवाज द्यायचा. काय हो म्हणायचं, मोठ्यानं आवाज शेवटच्या माणसापर्यंत गेला पाहिजे. गंगे, मोठ्यानं आवाज द्या पोरी, हो लाजू नका. गंगे, अजून जरा आवाज वाढवा, जरा मागच्या माणसाला गेला. डेरीनं आवाज आला पाहिजे पोरी, तुम्ही घाबरू नये. गंगे, असं मला माहिती आहे ना, माझं रोजचा आहे बंधू भगिनीनो. चला थँक्यू पोरी, आभारी. गंगे, तिनं आवाज दिला, बाहेर रे. काय तेवढं तिनं सोनेनं तिचं पोरग गंगीचं पोरग अंगणात खेळताना पाहिलं. ते म्हणे, गंगी तू ये काय? म्हणे, हो. अख्ख्या उमापुरात इतकं घाण पोरग नाही माय कोणाच्या घरात. अरे बापा बापा बापा, राम 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 राम. त्याचं नागपूर तोंडापुरात आलेलं. नागपूर तोंडापुराचा संगम ब्रह्मगिरीवर उतरत होता. अख्खा भरलेला शेंबडानं पोरगा, इनं तो पाहला. बापा बापा बापा, एवढं घाण नाही पाहिलं. ती म्हणे पोरं पाहिले पण एवढं नाही.
ती म्हणे तू आलती कश काय? काही नाही, मला जरा ताक पाहिजे होतं. दिन ताक? अरे बाळ एक एकुलता, त्याच्या माथा हानी तल्या लाता, मग पाटोळा पैठणी ही नेसविता. नाथ महाराज बोलतात क्षोभली माता. लेकराला बोलले की माया रागवली. ते म्हणे ताक नाही माझ्या घरी, निघ. ताक नाही? नाही. पाय ना थोडं. नाही नाही, निघ निघ. अगं थोडं बघ ना. ताक नाही ग, निघ बाई. ती घरी आली, सासूला म्हणे आवा त्या ताक नाही त्यांच्या घरात. हे मी भांड रिकामं आणलं. सासू म्हणे बाई ज्या अर्थी तुझ्या हातातलं भांड रिकामं आणलं, त्या अर्थी तुझ्या वरच्या भांड्यानं बरंच काम केलेलं दिसतं मला तिथं. आता ती हिची सासू होती, आण ते भांड. तिच्या दारात गेली. गंगे आवाज कमी पडू देऊ ना पोरू. तुम्ही आवाज कमी पडू देणं म्हणजे याला म्हणतात आपल्या पक्षाचा गडी फुटणं. तुम्ही आवाज कमी पडू देऊ नका. गंगे चिपटून ठेवावी लागतात बाबा ही लेकरं. सोनेला ताक भेटलं नाही म्हणून सासू आली आणि गंगेच्या वाड्यात आल्या आल्या ताकाच्या अपेक्षेनं तिला आवाज दिला. गंगे बाहेर आहे. आले आले. गंगे बाहेर आले. काय हो, काय लाज वाटू दे गंगे तुला? अगं नवसं सायसं करून लेकरं होत नाही लोकांना. लेकरं होण्याकरता माणसं कुठं कुठं चालले. त्या चादरवाल्या बाबा जोड चालले, काही सोरतला चालले. तुला लाज वाटू दे. देवानं सोन्याचा तोळा तुझ्या पदरात घातला, तुला सांभाळता येत नाही. 3-3 तास मेकअप करते गौतमी तू. आपल्या हे ते गंगे तू एवढं तेवढं घेत समजून जरा. पोराकडे कोण पाहिजे? या वाड्यात एक सेकंद थांबावं वाटत नाही मला, पण या पोराकडं पाहिलं की त्याला सोडावं वाटत नाही. सासूनं आपला पदर त्या पोराच्या नाकाला लावला. अख्खा खळा मसालाच पदरात ओढून घेतला, स्वच्छ केलं, पोरगण कडेवर घेतलं. काय आनंद झाला असेल आईला. गंगे म्हणे आत्या आत्या खुर्चीवर बसा. तुम्ही आलत्या कश काय आत्या? पण काही नाही म्हणे मी जरा ताकाला आली होती. आत्या तुम्ही कब्बर चहा घ्या आता. आणि ताकाला आला ना, आज दहीच लय पडलंय घरात. ताक नाही दहीच घेऊन जा. एक ताकाला आली, भांड हलवत घरी आली उमापूरकर. आणि एक ताकाला आली, दही घेऊन चालली. कारण एवढंच, एकीला ही घाण वजा करता आली आणि एकीला ती जमली नाही. ज्याला ज्याला देहरूपी घाण परमेश्वराच्या दारात वजा करता आली त्याचं भांड भरणार आहे. तुम्हाला वाटल तुमचं भांड ताकानं भरावं, पण आदनगन नारायण बाबा इतका उदार आहे, तुम्हाला ताकानं भरावं वाटेल. पण हा तुमचं माझं भांड दह्यानं भरल्याशिवाय राहणार नाही. फक्त घाण वजा करा आणि मग भांड भरायची अपेक्षा करा. महाराज ती घाण नेमकी कशी वजा करायची? तुकोबारे म्हटले तुम्ही माझा आहे का? याचा माझा काहीही संबंध नाही हे निश्चित करा. हा याचा संबंध तुटला की जे उरतं ते विठ्ठल स्वरूप आनंदाचं प्रतीक आहे. अभंगाचं पहिलं चरण. देह नव्हे मी हे सरे सरे, देह नव्हे मी हे सरे. ओ देह नव्हे मी हे सरे सरे, देह नव्हे मी हे सरे.
उरावरे विठ्ठल. जे उरतं तो केवळ आनंद आहे. तुमच्या समोर एक छोटंसं उदाहरण ठेवतो. हा वजा झाला की जे उरतं ते विठ्ठल नाम आनंद आहे. अरे विठ्ठल हे देवाचं प्रतीक आहे. आनंद हे देवाचं स्वरूप आहे. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजदेय योगियांचे. कोणाकडे उरलं? परमात्म्याबरोबर उद्धवजी एक दिवस जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर ताटामध्ये लोणी पाहिलं भगवंतानं. तर लोणी पाहल्या पाहल्या त्यांची आठवण झाली. अरे यांच्याजवळ लोणी खाण्यात मजा होता. आता द्वारकेत काही लोणी खाण्याचा इतका आनंद नाही. उद्धवजी म्हटले प्रभू नाराज झाला तुम्ही? हो, मला त्यांच्या आठवण येते. कोण? त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती. श्रुती रूपी नवे मतप्राप्ती म्हणून या पौडल्या नेती नेती सुखसंगती न पवेती. उद्धवा ऐक मज गोपिकांची कोण गोडी. त्यांच्या निज प्रेमाची जाती चोखडी. या लागी मज त्यांची आवडी अतिगाडी. उद्धवा उद्धवजीचा भगवंताचा संवाद तुम्ही वाचा. खूपच सुंदर भाव आहे. सांगितलं रे त्यांच्या इतका जीव त्यांच्या इतकी माया मला कोणी लावलेली नाही. प्रेम आगळं वेगळं गोपिकांचं. मला त्यांची आठवण येते. हे लोणी खावं वाटत नाही. मग देवा आता काय करायचं? मला असं वाटतं आता ताटावरून आपण दोघांनी उठायचं आणि तुम्ही त्या गोपिकांच्या भेटीला जायचं. उमापूरकर ऐका, कोण कोणाला म्हणताय असं? परमात्मा म्हणतोय उद्धवाला तुम्ही आता गोकुळामध्ये जायचं आणि त्यांची भेट घेऊन यायची. बरं बरं देवा तुमचा आदेश मी जातो. स्वतः उद्धवजी वरजामध्ये आले. रथ घेऊन आले देवाचा. सगळ्या गोपिका पळतच आल्या. कोणाचे केस विस्कटलेले, कोणाची मुलं रडत आहे, कोणाच्या गाई वासरांची तारांबळ चाललेली. सगळ्या रथाजवळ आल्या. परमात्मा नाही उद्धवजी त्यांनी पाहिलं. हिरमुळ झाला त्यांचा. नाराज झाल्या. सगळ्या पाठ मोऱ्या झाल्या निघाल्या जायला. उद्धवजींनी त्यांना आवाज दिला. ओ माई थांबा, चालल्या कुठं तुम्ही? अहो म्हटले ज्याच्या आशेनं आम्ही आलो होतो तो इथं नाहीये. आम्हाला माघारीच जावं लागणार आहे. मी त्याचाच निरोप घेऊन आलो. काय? त्याला जाऊन सांगा. तो म्हटला त्या गोपिकांना जाऊन सांगा व्रजात की मला आजही त्या गोपिकांची खूप आठवण येते. झाला का निरोप? झाला. आमचाही निरोप त्याला जाऊन सांगा. कोणता? मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख.
तुला ज्यांची आठवण येते त्या आता मेल्या. कुठं मेल्या? अरे तू जिथं बासुरी वाजवत होता, वाजवी मुरली तय ठाई, तिथंच त्यांचा प्राण गेला. ते उद्धवजी म्हटले तुमच्या इतक्या खोट्या बाया पाहिल्या नाही मी. इतकं बोलता तुम्ही 1500 रुपये महिना चालू झाल्यावर? अरे तुम्ही दादान जिवंत आहे आणि मेला असा निरोप सांगू म्हणतात याला. तुमच्या जीवेला काही हाड? त्या म्हटलं उद्धवजी, परमार्थामध्ये जे मरावं लागतं ते गोकुळ सोडलेल्या परमात्म्याजवळच मेलं, आणि संसाराकरता जे शिल्लक राहावं लागतं तेवढं या व्रजात या गोकुळात आता शिल्लक आहे. परमार्थात ज्याची मरण्याची गरज होती ते आमचं कधीच मेलं, आणि संसाराकरता जे शिल्लक ठेवण्याची गरज होती तेवढं मात्र शिल्लक राहिलं. उरला उरे विठ्ठल देह नव्हे मी हे सरे. हा देह म्हणजे माझं सर्वस्व नाही, हा देह आमच्याकरता मेला. आणि देहाच्या पलीकडं ज्याच्याशी अनुसंधान साधलं, ज्याच्याशी नातं जोडलं, तेवढा मात्र जीवनात शिल्लक आहे. आपणही तुकोबारे म्हटले तेवढा उरवा. तुम्ही पहा, याचा संबंध तुटला की आगळा वेगळा आनंद घेता येतो. देह समर्पी जय देवा, हर काही घावा, ओ होईल आघवा, तुका मने आनंद. देह समर्पी जय देवा, हर काही होईल काहीच न घ्यावा, होईल आगवा तुका मनी आनंद. काय तुकोबरींचं वचन आहे, आनंद नामदेव. अरे त्याचं स्वरूप आहे. इथं विठ्ठल म्हटलं आणि इथं आनंद म्हटलं. उरला उरे विठ्ठल, काय शिल्लक राहतो? त्याच्याशी अनुसंधान साध्य झालं. कोणाचंही जीवन घ्या तुम्ही. तुम्ही गुलाबराव महाराज माधानकरांचं चरित्र वाचा. काय अनुसंधान साधलं महाराज. ज्ञानोबारांचा फोटो आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. हा माऊलींचा फोटो आहे बघा, इथं माऊली आहे, ज्ञानोबर आहे. असे ज्ञानोबर दिसतात हे कोणालाच माहित नव्हतं. प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज माधनकर दोन्ही डोळ्यांना आंधळे. डोळे नाही महाराज, दृष्टी नव्हती त्यांना, पण ज्ञानचक्षु जिवंत होती त्यांची. ते ज्ञानोबारांची कन्या म्हणून घ्यायची, स्वतःला मुलगी मानायची. ज्ञानोबारांची मुलगी मानता मानता साडी नेसायची. ज्ञानोबाराय माझी आई आहे. मुलीनं आईची जशी सेवा करायची, आईला जसं ताट करून द्यायचं, आईचा जसा म्हाताऱ्या आईचा लेख शृंगार करून देते, आईला काही शक्य झालं नाही की जशी मदत करते, सगळं गुलाबराव महाराज तसं करायचे. सगळी लोक गुलाबराव महाराजांकडे यायची, म्हणायची महाराज अहो तुम्ही तुमच्या या आईला कधी पाहिलं का नाही? गुलाबराव महाराज म्हटले मी रोज माझ्या आईशी तासन तास गप्पा मारतो. अरे बापरे, रोज? हो. कशी दिसते हो तुमची आई? गुलाबराव महाराज म्हटले तुम्हाला चित्र काढता येतं का? हो. मी सांगतो तसं चित्र काढा. जसं चित्र काढलं, हजारदा काढलेलं खोडावं असं नाही, असं बरोबर हे असं नाही हो, असं असं सारं चित्र तयार केलं. आणि प्रज्ञाचक्षु गुलाब आंधळ्या माणसाने असं नाही, असं काढा, मी सांगतोय असं काढा. कोटी सूर्याचं तेज, सरळ नासिका, पाणीदार डोळे, लखलखीत असा चेहरा, कोटी सूर्याचं तेज, हिऱ्यासारखे दात, कृपाळू हस्त, अनंत कृपेचं साम्राज्य अंतकरणात ठसवलेलं, गळ्यात सुंदर माळ, कपाळाला तिलक, कुरळे कुरळे केस, मी सांगतोय असं, आणि वर्ण गौर असं चित्र काढा. चित्र तयार झालं. तुम्हाला आश्चर्य वाटेल महापूरकरांनो, ज्या वेळेला ते चित्र पुढं केलं, गळा 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 त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या. ही माझी आई आहे, अशीच माझी आई दिसते. अहो ज्ञानोबारांशी अनुसंधान साध्य झालं. स्वतःचा देह वजा झाला. या देहानं ज्ञानोबारांची कन्या मानून घेतलं, मुलगी मानून घेतलं. देहच ज्ञानोबारांचा झाला. महाराज ज्ञानोबारे कसे दिसतात हे डोळसाला कळत नव्हतं, पण प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांनी सांगितलं. आज जेवढे फोटो ज्ञानोबारांच्या आळंदीपासून
महाराष्ट्रात, देशात, कान्याकोपऱ्यात, विश्वात प्रसिद्ध आहे ते गुलाबराव महाराज माधानकरांनी मांडलेली प्रतिमा आहे, लक्षात ठेवा. हा वजा झाला की जेवढं उरतं तेवढं त्याच आहे. याला वजा, आपल्याला याला वजा करावं वाटत नाही. त्यांनी किती वजा केलं होतं त्यांचं दुसऱ्या चरित्रातला प्रसंग आहे. त्यांचा अंतकाळ जवळ आला. शिष्य बसलेले होते पुढं. त्या शिष्यांना त्यांनी आवाज दिला, पोरांनो, अरे मला लवकर आळंदीच्या बाहेर काढा, लवकर लवकर. का बाबा? न्या रे लवकर. आळंदीच्या बाहेर काढलं. त्यांना पुण्याच्या एका यौवनाच्या वाड्यात नेलं. केर, कचरा, घाण, घाणीचं साम्राज्य, दुर्गंधी सुटलेली अशा जागेवर नेलं. आणि त्या पोरानं सांगितलं, आता मी माझ्या प्राणाचा त्याग करतो, प्राण सोडायला ही चांगली जागा आहे. शिष्य म्हटले, महाराज अहो देहाची पूजा झाली असते आळंदीत, देह सोडण्या करता आळंदी इतकी पवित्र जागा कोणती दुसरी, इथं कशाला आलात तुम्ही? त्यांनी दिलेलं उत्तर आहे, आळंदीचा राजा एकच आहे, देशिक राजा दयानिधी अलंकापुरी जो नांदे. मी जर आळंदीत प्राण सोडला तर माझ्याही देहाची लोक पूजा करतील, मलाही लोक मी मेल्यावर माझ्या देहाला हार घालतील. माझ्या देहाची पूजा माझ्या पश्चातही होऊ नये असं मला वाटतं, म्हणून मी देह तिथं नाही इथं त्यागणार आहे. अरे हा देह माझा नाही तर याची पूजा काय करून घेऊ? गुलाबराव महाराज माधनकर याला म्हणतात उरला उरे विठ्ठल. याला वजा केल्यावर मजाच आहे महाराज. झोपेत हा वजा होतो एकदा, माहिती नाही वेळेच्या मर्यादेत आपल्याला किती भाव सांगता येईल भंगाचा, पण आनंद असतो की नाही झोपेत. देह वजा झाला की आनंद. अहो या भिंतीजोड झोपलेली माणसं या भिंतीजोड उठतात सकाळी. झोपेत काय आनंद आहे देह वजा झाल्यावर, याचा आनंद ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत सांगितला. साचची पुढती विरा जरी नहिता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणू एका. अरे झोपेत एवढा पडदा शिल्लक राहतो, नाही तर देवाजवळच जातो माणूस. आमच्या मुक्ताबाईच्या मठात मी पंढरपूरला झोपलेलो होतो. असा एक पठ्ठ्या असा झोपलेला होता, त्याचे पाय माया कमरेजोड होते. त्यानं खूप गाळ झोपेत मला लाथ आणली. एका लाथीत मी उठून बसलो. म्हटलं भाऊ बीड जिल्ह्यातले आहे का तुम्ही? लाथीत वजन होतं ना. अहो म्हटलं तुम्ही लाथ हाणली मला? तो म्हणे मी लाथ नाही, मी गाडीला की खाणली. म्हटलं बरं झालं तुम्ही गाडीला की खाणली, तुम्ही त्या गाडीचा चक्कर बिक्कर आणायचा प्रयत्न केला नाही, आता जीव गेला असता आमचा. काय देहावर नसलेली माणसं. पण याला सरवायचा केवळ स्वप्नापुरता नाही, झोपेपुरता नाही. देह तर माणसं 70 रुपयात विसरतात संध्याकाळी. 70 ते म्हणतात देह नव्हे मी. 70 रुपयात बिबटे होता माणसं संध्याकाळी. ट्रक अळू शकतो बिबट्या, हाबपची गाडी अळू शकतो बिबट्या. मग ते काय सोपे आहे का? पण भक्ती साधनेत देह विसरा. देह विसरलात की परमात्म्याच्या दारात तुमचं पूजन झालं. कोणाकोणाचं झालं मी पुढं म्हणतो, तुम्ही मागं म्हणा. सगळ्यांनी, सगळ्या बसलेल्यांनी वर बसलेल्यांनी सगळ्यांनी मागं म्हणायचे.